वचन दिले तू मला. आजचा 16 मेचा जबरदस्त भाग आहे. आता आजीने विजयाच्या नकळत गुपचूप शौर्य ऊर्जाची सत्यनारायणाची पूजा उरकून टाकलेली असते. कारण तिने विजयाचा कावा ओळखलेला असतो की कधीच शौर्य ऊर्जाला तिला एकत्र येऊच द्यायचं नाही आहे. पण जेव्हा विजया घरी परत येणार प्रेक्षकांनो, तिने आता फार अकांड तांडव केलेला असतो ती पूजा गुपचूप उरकली म्हणून. आणि तेव्हाच शौर्य तिला खडसावून जा विचारतो, खरं तर गुरुजी अवेलेबल नाही आहेत असं खोटं तिने का सांगितलं होतं. मग काय प्रेक्षकांनो, आता ती आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढते, शौर्यला इमोशनल ब्लॅकमेल करते. आणि ते सगळं होतं. पण विजयाचा हर्षवर्धनसोबत इतका वाद होतो शौर्य ऊर्जाच्या बाबतीत, तिथेही हर्षवर्धन शेवटी विजयाला समजावतो. पण आता सगळ्यात मोठा ट्विस्ट असा आला आहे की शौर्य ऊर्जा दोघेही कोर्टात निघालेले असतात. कारण ऊर्जाचं केसकडे खूपच दुर्लक्ष झालेलं असतं. दोघांनाही महत्त्वाची कामं करायची असतात, हुळबुट्याची भेट घ्यायची असते, पद्माची भेट घ्यायची असते. आणि तेव्हा मुद्दाम विजया ऊर्जाला नव्या नवरीने घरात स्वयंपाक करावा लागतो असं सांगून थांबवून ठेवलंय. पण मग आता शौर्य गुपचूप ऊर्जाला पद्मापर्यंत घेऊन जाणार आहे. ते कसं? त्यातच आता स्वयंपाक करताना ऊर्जाच्या मध्ये अडचणी येणार आहेत. आता त्या कोण निर्माण करतंय, म्हणजे विजया की दिव्या, ते तर कळेलच. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि कसा वाटतो प्रेक्षकांनो ते कमेंट करून कळवा. शौर्य ऊर्जाला एकत्रित येऊच द्यायचं नाही म्हणून विजयाने ती पूजा करायचं टाळलेलं असतं. आणि तिचा कावा आजीने अचूक ओळखलेला असतो. म्हणूनच विजया घरात नसतानाच आजीने गुपचूप शौर्य ऊर्जाला घेऊन सत्यनारायणाची पूजा उरकलेली असते. आणि आता ऊर्जा दिव्याला प्रसाद देते. दिव्या तिच्याकडे नुसती खाऊ का गिळू नजरेने बघत असते. आणि इतक्यातच हजर होते ती म्हणजे विजया. आणि ती समोर पूजा मांडलेली बघून ऊर्जाकडे चवताळलेल्या नजरेने पाहतच असते. ऊर्जा पाठीमागे वळून पाहते तर समोर विजया हजर असते. इतक्यातच तिथे आजी शौर्यसुद्धा हजर होतात. आता दिव्या मुद्दामच गोड बोलून त्याचा ठिणगी टाकतेच. अगं बाई सासूबाई, बरं झालं वेळेवरती आलात तुम्ही. नाही म्हणजे थोडा उशीर झालाय तुम्हाला, पूजा तर झाली. विजया जा विचारते की पूजा कोणी केली आणि का केली. त्यावर दिव्याच स्वतः सांगते की अहो आपल्या शौर्याने ऊर्जाने केली. आणि ऊर्जा, अगं तू फक्त मलाच प्रसाद दिलायस, सासूबाईंना पण दे ना. तेव्हा विजया पुन्हा जा विचारते की पण पूजा करायला कोणी सांगितले होते. आता आजी पुढे येते. मी. विजया आजीवरती डाफरते की पण का, कशासाठी? मी सांगितलं होतं ना तुम्हाला खुर्ची अवेलेबल नाही आहेत. पण आता आजी विजयाचं खोटं सगळ्यांसमोर उघडं पाडते. गुरुजी अवेलेबल होते विजया, उलट ते तर आपल्या फोनची वाट बघत होते. आपल्या घरात कधीही पूजेसाठी बोलवू शकतात म्हणून त्यांनी दुसरी कुठलीही पूजा घेतली नव्हती. मग देवाच्या कामामध्ये इतका खोटेपणा का, कशासाठी विजया? पण आजी आणि विजयामध्ये आता वादच पेटतो. विजया रागाने जा विचारते की पण ठीक आहे, सांगितलं असेल मी तसं. पण मग या दोघांमध्ये आता पुढे जे काही ठरवायचं ते मी ठरवेन असं म्हटलं होतं की नाही, मग का मध्ये पडताय तुम्ही? तेव्हा आजी तिला खडसावते की विजया, तू भाग पाडल्यात मला. सत्यनारायणाची पूजा होत नाही तोपर्यंत हे दोघे कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊ शकत नाहीत. आणि ते कुलदेवतेचं दर्शन नाही करू शकत तर मग ते एकत्रही नाही राहू शकत तोपर्यंत. आणि हे सगळं माहीत असतानाही हे सगळं तू का करतेस? आता आजी उलटा सवाल करते. हळूहळू या दोघींच्या बोलण्याने शौर्य ऊर्जाला उमगतं की नक्की विजयाची काय खेळी असेल. विजया सांगते की तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही आहे. तेव्हा आजीही तिला खडसावते की विजया, या दोघांच्या बाबतीत निर्णय घ्यायला तू मला भाग पाडतेस. आणि हा सगळा तमाशा कशासाठी? आणि अशा रीतीने खोटं बोलून तुला काय साध्य करायचं आहे विजया? आजी आणि विजया दोघे आता इतक्या भांडायला लागतात की शौर्यला मध्ये पडावंच लागतं. तो त्या दोघींनाही शांत करतो की पूजा आत्ताच झाले, प्लीज तुम्ही भांडू नका. आणि तो विजयाला त्याच्या आईला जा विचारतो की मॉम, अगं तू स्वतःहून आमच्या लग्नाचा स्वीकार केला होतास ना. तू स्वतःहून ऊर्जाचा घरात गृहप्रवेशसुद्धा केला होता. मग आता हे पूजा टाळण्याचं काम कशासाठी करतेस? तू गुरुजी अवेलेबल नाही आहेत
हे खोटं असं का सांगितलं? आता विजयाकडे काही उत्तर नसतंच, त्यामुळे मूग गिळून गप्प उभी असते. इकडे चाळीत काम करताना दळवी काकूंनी पूर्वाची मदत केलेली असते. दळवी काकू म्हणतात की पूर्वा, एक तुला विचारू, राग तर नाही ना येणार? पूर्वा म्हणते की काहीही काय काकू, अहो विचारा ना. दळवी काकू तिला प्रश्न विचारतात की त्यांच्याकडे पूजा होणार असेल म्हणजे काय असेल, म्हणजे तुला माहीतच नाही आहे तिथे पूजा होते ती? तेव्हा पूर्वा गप्पच होते. ती मनाशी प्रश्न विचारते की हो खरंच की, मला कसं काय माहिती नाही आहे? आणि पूर्वा, अगं ऊर्जानेही काही सांगितलं नाही आहे. नाही म्हणजे आता पूजा आहे तर तुला तरी बोलवायला हवं होतं ना त्यांनी. नाही म्हणजे ऊर्जा आपल्याला म्हणाली की तिचा गृहप्रवेश खूप छान झाला, सगळं तिकडे छान चालू आहे, पण मग तुला पूजेला कसं काय बोलवलं नाही? तेव्हा पूर्वा टाळाटाळ करते की असेल काहीतरी कारण काकू, मला कसं माहिती असेल, कदाचित घरच्या घरी त्यांनी पूजा आटोपली असेल. तेव्हा दळवी काकू म्हणते की अगं मी अख्ख्या चाळीला बोलवा असं म्हणतच नाही आहे. आई आहेस ना तू ऊर्जाची, मग तुला तरी निदान बोलवायला हवं होतं त्यांनी. आता दळवी काकू हात धुवून मागेच लागते. तेव्हा पूर्वा म्हणते की हे बघा, कदाचित ऊर्जाच्या लक्षातही राहिलं नसेल, त्या लोकांनी सांगितलं असावं. आणि हे बघा, मी ना संध्याकाळी फोन केल्यानंतर तिला विचारेनच. आणि तसंही काकू, ऊर्जा आल्यानंतर खूप टेन्शनमध्ये होती हो. दळवी काकू विचारतात की काय? पूर्वा सांगते की उद्या पद्माच्या केसचं हिअरिंग आहे ना, त्याच्यासाठी. तेव्हा दळवी काकू म्हणते की हां मग ठीक आहे, पण पूर्वा, ऊर्जाच्या अंगावरती इतके सारे दागिने बघितले ना की मन समाधानी झालं बघ. नाही म्हणजे तुझ्या दोन्हीही मुली अगदी श्रीमंत घरात गेल्यात ना, हे पाहून खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा पूर्वाचं मन उदास होतं. ती सांगते की पैसा हे सर्व काही नसतं हो. खरं तर आपण जिथे राहतो तिथल्या माणसांचं प्रेम आपल्यावरती असणं जास्त महत्त्वाचं आहे. उलट दळवी काकू स्वतःच पूर्वाची समजूत घालते की अगं, ऊर्जा म्हणाली ना की तिकडे सगळं चांगलं आहे, तिथली मंडळी तर तिला कुठे ठेवून कुठे नको असं करतात. आणि तसंही आता लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर घरातले थोडे कटकट करणारच आहेत ना, पण सगळं ठीक होईल ग पूर्वा. आणि धीर देऊन ते निघून जातात. पण तिथे काय गंभीर परिस्थिती आहे हे पूर्वाला चांगलंच माहिती. शौर्याने जा विचारल्यानंतर विजया त्याच्यावरती टाफरते की कुठल्या अधिकाराने तू मला हा प्रश्न विचारतोयस? एकतर लग्नही स्वतः न मला सांगता केलं, आणि आता पूजासुद्धा. पूजा घालताना तुला मला सांगावंसंही नाही वाटलं. तुझं सोड रे, पण ज्यांनी घातली त्यांनी तरी सांगायचं होतं. आता तिचा इशारा आजीकडे असतो. आजीही तिला सडेतोड उत्तर देते की विजया, मी तुला फोन केले होते. मला तुला सांगायचं होतं की घरात पूजा ठेवली आहे आणि वेळेवरती घरी ये. मला तुला सांगायचं होतं की गुरुजींशी माझं बोलणं झालं, पूजा होणार आहे, पण तू चक्क फोन बंद करून ठेवलात. खरं तर पूजेचा प्रसाद मला तुझ्या हातून बनवून हवा होता. तेव्हा विजया विचारते की माझा सोडा हो, तुमच्या मुलाला तर निदान सांगितलं होतं का? त्यावर आजी सांगते की हर्षवर्धन काम करत असताना कधीच फोन घेत नाही, माहिती आहे ना तुला. आता शौर्य इतका वैतागतो या दोघींच्या भांडणाला, तो शेवटी त्या दोघींनाही ओरडतो की मॉम, आजी प्लीज, तुम्ही दोघी कोर्टात उभ्या नाही आहात, याचं तरी भान ठेवा. शौर्य पुन्हा एकदा विजयाला जा विचारतो की मॉम, हे बघ, मला फक्त तुला इतकंच विचारायचं आहे की गुरुजी अवेलेबल नाहीत असं खोटं तू का सांगितलं, का खोटं बोलली तू? आता विजया अडचणीत येते आणि तिला बाहेर कसं पडायचं हेही माहिती असतं. शेवटी वकिलाची बायको आहे, वकिली बुद्धी तर चालवणारच ना. ती लगेचच डोळ्यात आसवं काय आणते, आपले अश्रूच काय गाळते, शौर्याला इमोशनल ब्लॅकमेल करते की हे बघ शौर्य, तुम्ही न सांगता लग्न केलं आणि न सांगता तुम्ही पूजाही उरकलीत. आता मला ना असं मनापासून वाटत होतं की तुमचं लग्न सगळ्यांसमोर झालेलं नाही आहे, त्यात तुमचं रिसेप्शन पण झालेलं नाही आहे. मला वाटत होतं की छोटीशी एक पार्टी ठेवावी तुमच्या लग्नासाठी. ते आलेली लोक, आपले नातेवाईक तुला भेटतील, ऊर्जाला भेटतील, माझ्या सुनेला भेटतील. आणि मी स्वतःहून ऊर्जाचा गृहप्रवेश केला आहे आणि तरीसुद्धा तो माझ्या बाबतीत असा विचार कसा करू शकतो शौर्य? अरे आपण ज्या समाजात राहतो ना, तिथे आपली काही इज्जत आहे, मान मर्यादा प्रतिष्ठा आहे. तुझ्या डॅडचं एवढं नाव आहे, त्याला धक्का नाही लागू शकत. अरे तुम्हा मुलांचं काय, तुम्हाला या सगळ्या अशा गोष्टी नाही कळत.
पण माझी एकच इच्छा होती शौर्य, की पूजा तरी निदान मोठी घालूयात. हे बघ, थोडंसं वातावरण शांत झालं ना, की सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या पाहुण्यांना आपण बोलवलं असतं आणि मस्त अशी मोठी पूजा घातली असती, जिथे सर्वजण तुम्हाला भेटली असते. अरे, आपण ज्या समाजात राहतो ना शौर्य, त्या समाजाचं काहीतरी सोशल प्रेशर असतं रे. त्यांनाही उत्तरं द्यायला लागतात. पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नाही कळणार. माझी फक्त छोटीशी इतकीच इच्छा होती. शौर्य भुलेली ज्या नाटकाला, पण दिव्या आणि आजी भुलणार नाही ता, कारण त्यांना हे सगळं एक नाटकच वाटते. आता इमोशनल ब्लॅकमेल ते शौर्याला करते, सोबतच ते आजीसमोर सुद्धा अस्वं घालते. ती पटकन पानावर पान टाकण्याचा प्रयत्न करते हा. आजीला ते सांगते की का तुम्ही माझ्या मुलांच्या मनात माझ्याबद्दल विष पेरताय, का असं दाखवून देताय की आजी कशी चांगली आणि आई कशी वाईट आहे ते. प्लीज थांबवा हे सगळं, प्लीज. आणि ती हात जोडून रडायला सुद्धा लागते आजीसमोर. आता शौर्याचं काळीच पिळवटून निघतं. तो विजयाच्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. आपल्याकडे तो विजयाला बोलवतो, नंतर तिच्या डोळ्यातले अश्रू पुसतो. तेव्हा तो विजयाला म्हणतो की मॉम, हे बघ, तू रडू नकोस ना प्लीज. जर आजीला सगळं असं तुझ्या मनात आहे हे माहिती असतं, तर आजीने तुझ्या सांगण्यावरून मोठी पूजा घातलीच असती की नाही. आणि सॉरी, तुझ्या मनात नेमकं काय आहे ते आम्हाला माहिती नव्हतं ना. पण आजी, सॉरी आई, तुला आपली पार्टी ठेवायची आहे ना मोठी, बोलवायचं ना सगळ्यांना. तर ठीक आहे, आपण मस्त मोठी पार्टी ठेवूयात. तेव्हा विजया म्हणते की नाही अरे शौर्य, मला ना काही करायची इच्छाच राहिलेली नाही आहे अरे. माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की लग्न जर घाईघाईत झालं, लग्नाला आम्ही दोघे नव्हतोच, तर मग निदान सत्यनारायणाच्या पूजेला तर ती आम्हाला बोलवायला हवं होतं. आणि आजीला ती पुन्हा खडसावते की हे बघा, लग्न तर आमच्या मनाविरुद्ध झालंच होतं. आता सत्यनारायणाची पूजाही घालताना आम्ही नव्हतोच, पण आता कुलदेवतेच्या दर्शनाचं माझं मला ठरवू देत प्लीज. तेव्हा शौर्य पुन्हा विजयाला आपल्याकडे वळवतो आणि तिला सांगतो की मॉम, प्लीज माझं ऐक ना. हे बघ, आता कुलदेवतेच्या दर्शनाला कधी जायचं, कसं जायचं हे सगळं तू ठरव. आजी, ऊर्जा, मी तुला काहीच बोलणार नाही आहोत. तेव्हा कुठे विजयाचं मन शांत होतं. पण हे एक नाटकच होता, कारण शौर्याने तिला जा विचारला होता की तू खोटं का बोललीत. आता तो प्रश्न तर मागेच पडला. आता तर आजी, शौर्य दोघेही तेथून निघून जातात. विजया हात जोडून देवाला नमस्कार करते आणि जेव्हा ती तेथून निघून जाणार, दिव्या मुद्दामच तिला अडवते. आई आई, अहो कुठे जात आहे? अहो, घरात एवढी सत्यनारायणाची पूजा झाली, तर प्रसादाचा असा अपमान करू नये, तुम्हीच म्हणता ना. तेव्हा विजया ऊर्जाच्या समोर जाऊन थांबते आणि तिला नुसती खाऊ का गिळू नजरेनेच बघत असते. आणि स्वतःचा हात जेव्हा ती पुढे करते, ऊर्जाच्या हातात आता प्रसादाची वाटी असते. ऊर्जा प्रसाद विजयाला देते आणि तिचंही नजर जे आहे ते विजयावरून हटतच नाही. विजया आता ज्या हातात प्रसाद दिला आहे ती मूठ अशी जोराची आवळते आणि तशीच हसत तिच्याकडे पाहून निघून जाते. आता यातही दिव्या मुद्दामच या सगळ्याबद्दल ऊर्जाला गिल्टी फील करवते, कारण तिलाही माहिती आहे ऊर्जा स्वच्छ, निर्मळ, चांगल्या मनाची. मग तिला त्रास कसा द्यायचा, तर असं गोड बोलूनच. दिव्या म्हणते की ऊर्जा, तू एक गोष्ट नोटीस केली आहे का गं, की जेव्हापासून तू या घरात आली आहेस ना, तेव्हापासून या घरात काहीच चांगलं घडत नाही आहे अगं. पण असू देत, हळूहळू सगळं ठीक होईल हां. आणि ती प्रसाद खाते आणि हसत निघून जाते. काही वेळानंतर विजया ती रूममध्ये असते आणि घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. ऊर्जाची ती नजर, ते सगळं काही विजयाच्या मनातून जात नसतं. हर्षवर्धन येतो आणि तो विचारतो की विजया, अगं घरात पूजा झालेली दिसते, पूजा तर तू करणारच नव्हतीस ना. तेव्हा विजया रागाच्या भरात सांगते, मी केलीच नाही आहे पूजा. हर्षवर्धन विचारतो की काय, तू बाहेर जाणारच असं मला सांगितलं होतं, मग घरात पूजा कोणी केली? तेव्हा विजया म्हणते की दुसरं कोण, तुमच्या आईसाहेबांनी. नाही म्हणजे त्यांना एकदाचं विचारा की त्यांना नक्की काय हवं आहे ते, का त्या माझ्या शौर्याला माझ्यापासून तोडतायत. तेव्हा हर्षवर्धन समजावतो की विजया, तू चिडलीस ना की रागात नुसती बोलत सुटतेच. नक्की काय झालं, कसं झालं हे सांग मला. तेव्हा विजया सांगून टाकते की मी घरात नाही आहे असं बघूनच तुमच्या आईने ती पूजा करून टाकली.
शौर्य ऊर्जाला पूजेला सुद्धा बसवलं. फक्त तुम्ही सांगितलेलं आठवलं ना, म्हणून मी शांत आहे. नाहीतर माझा इतका संताप झाला होता ना. हर्षवर्धन विजयाला समजावतो की हे बघ, तुझ्या मागचं एक काम कमी झालं असं समज. तेव्हा विजया चिडचिड करते की काम कसलं कमी झालं? अहो तुम्हाला कळत नाही आहे का? वाटतंय तितकं हे सगळं सोपं नाही आहे. मला कोणत्याही परिस्थितीत त्यांना एकत्र येऊ द्यायचंच नाही आहे. आणि म्हणूनच तर ती पूजा मी टाळली होती. हर्षवर्धन तिला ओरडतो की विजया तुला कळतंय का? हे सगळं तू इतकं उघडपणे करतेस का? की घरातलेच काय, अगं बाहेरचं कोणी जरी व्यक्ती आलं ना तरीही कळेल त्याला की तुला ऊर्जा आवडत नाही. तेव्हा विजया सांगते की बाहेरच्याच व्यक्तीला कशाला, त्या ऊर्जा शिंदेला सुद्धा कळायला हवं आहे की ती मला अजिबात आवडत नाही. पण हर्षवर्धन तिला ताकीद देतो की पण हे शौर्यला कळता कामा नये. पण आता दोघांमध्ये खूपच वाद पेटतो. हर्षवर्धन विजयाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण विजया वाकड्यातच शिरते. हर्षवर्धनवरती ती आपली सगळी भडास काढते की हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे. ते ऊर्जा शिंदेला तुम्ही घरात घेऊन आलात नसतात ना, तर हे सगळं काही घडलंच नसतं. अहो या घरात माझ्या शब्दाला काडीचीही किंमत राहिलेली नाही आहे. पण तुम्हाला काय ना, तुम्हाला कशाला पडते माझी? तुम्हाला तर फक्त तुमच्या त्या विक्रांत शिर्केचे केस आणि तुमचं काम दोन्हीच जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती इतकी मोठ्याने बोलत असते. आणि आता चाल खालती, सत्यनारायणाची पूजा झाली, प्रसाद घ्याल आणि कौतुक सोहळा साजरा कराल की वा 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 वा, काय छान पूजा घातलीत म्हणून. हर्षवर्धन तिला समजावतो की विजया शांत हो प्लीज. हे बघ, तुझ्या मनाचं काय हाल होत आहेत हे मला कळतंय. हे बघ, तुझा त्रागा पण मला कळतोय अगं. पण हे बघ, प्लीज काही वेळ शांत राहा. असं चिडचिड अजिबात करून घेऊ नकोस. मला सध्या तरी माझ्या केसवरती फोकस करू देत. एकदा का मी ही केस जिंकलो ना विजया, की सगळं कसं सुरळीत होईल आणि ते सगळं सुरळीत मी करेन. पण विजयाचा संताप इतका तीव्र झालेला असतो. हर्षवर्धनला ती पुन्हा तेच बोलत असते की झालं, शेवटी तुम्हाला तुमचं कामच महत्त्वाचं आहे. या घरात तुमच्या बायकोचा शब्द कोणी ऐकत नाही आणि त्याच्यात तुम्हाला काही करायचं सुद्धा नाही आहे. तुमच्यासाठी तुमची केस आणि तुमचं कामच जास्त महत्त्वाचं राहील. तेव्हा हर्षवर्धन आता तिच्यावरती वचकतो की आहे महत्त्वाचं. माझ्यासाठी माझं काम जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा विजया अचानक आसवा काढायला लागते. हर्षवर्धनला सांगते की शेवटी तुम्ही दाखवून दिलंतच की एकदा का आवाज चढवला की झालं, काढलं ब्रह्मास्त्र की समोरचा माणूस गप्प होतो. पण आता मी शांत बसणार नाही आहे. ओरडा, हवं तर इथे ओरडा, अख्ख्या जगाला ओरडून सांगा की तुमच्या बायकोची किंमत तुम्ही सुद्धा कधी ठेवत नाहीत. मग अशा वेळेला काय करू मी जगून तरी? आणि ती हंबरडा फोडते. इतकी रडायला लागते की हर्षवर्धन तिला जवळ घेतो, शांत करण्याचा प्रयत्न करतो की विजया अगं प्लीज शांत हो. हर्षवर्धन शांतपणे विजयाला बेडवरती बसवतो आणि तिला इतकं शांत समजावतो की विजया, माझ्या डोक्याला खूप ट्रेस आहे अगं. ही केस जिंकणं माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. करिअरच्या दृष्टीने नाही गं, पण वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने सुद्धा. प्लीज मला समजून घे. तेव्हा विजया खरंच शांत होत्या. म्हणजे हर्षवर्धनने जादू केल्यासारखं होतं. हर्षवर्धनला ती सॉरी म्हणते की सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. मीच काय तुम्हाला तुमच्या कामात कोणीच डिस्टर्ब नाही करणार. तुम्हाला भूक लागली असेल ना. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की नाही, इतक्या लगेचच नाही, पण मी लंच करूनच ऑफिसला जाईन. स्वतः हर्षवर्धन विजयाचे डोळे पुसतो. तेव्हा विजया म्हणते की तुम्ही तुमचं काम करा आणि मी माझं काम करते. इकडे ऊर्जा जेव्हा किचनमध्ये येते ना, तेव्हा तिच्या पाठोपाठ शौर्यही आलेला असतो. शौर्य खूपच खुश असतो. ऊर्जाला तो सांगतो की ऊर्जा, मी खूप खुश आहे आज, कारण आता सत्यनारायणाची पूजा झाली. मला खूप भारी वाटते. आता एकदा का कुलदेवतेचं दर्शन झालं ना की मग मी तुला आपल्या हक्काच्या खोलीत घेऊन जाऊ शकतो. पण ऊर्जाचा चेहराच पार पडलेला दिसतो. शौर्य विचारतो की काय झालं, मॉम तुला बोलली म्हणून? तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही शौर्य, त्याचं काहीच नाही आहे. शौर्य, उलट मला केसचं टेन्शन आलं आहे. या लग्नाच्या काही गडबडीमध्ये मी केसकडे इतकं दुर्लक्ष केलं आहे ना, केस मला पुन्हा रिव्ह्यू करावी लागेल. शौर्य तिला सांगतो की हो, आणि तुला कोर्टात जावं लागेल.
तुझी कॉल ऑफ ड्युटी पण असेल ना तिथे. ऊर्जा सांगते की हो, कोर्टात तर जावं लागेलच, पण त्याआधी मला हुळबुटे सरांची भेट घ्यावी लागेल. FIRची कॉपी, चार्जशीट ते सगळं मला मिळवावं लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं शौर्य, मला पद्माची भेट घ्यावी लागेल. खूप घाबरून गेली असेल रे ती. आणि घाबरलेल्या भरातच परत तिने म्हणजे उद्या काही चुकीची उत्तरं दिली तर नाही, म्हणजे तिचं कसून क्रॉस एक्झामिनेशन होणार हे नक्कीच आहे. आणि ऊर्जा इतकी टेन्शनमध्ये असते. आणि प्रेक्षकांनो, फार इथेच संपतोय. तर बघूयात पुढील भागात. शौर्य स्वतः ऊर्जाला घेऊन आता कोर्टात निघालेलाच असतो, पण तिच्या कामात मांजरीसारखी आडवी येते ती म्हणजे विजया. मुद्दामच ती ऊर्जाला कोर्टात पोहोचू द्यायचं नाही म्हणून तिला सांगते की ऊर्जा, अगं कुठे जातीयेस तू? अगं सत्यनारायणाची पूजा झाली ना, तर मग आता घरच्या नव्या नवरीने सर्वांसाठी स्वयंपाक बनवायचा असतो. आणि ऊर्जा आता स्वयंपाक करायला सुद्धा घेते. पण जेव्हा ती किचनमध्ये येते ना, तेव्हा तिने केलेली भाजी करपलेली असते. आता हे कारस्थान नेमकं कुणाचं आहे ना, ते तर आपल्याला पुढील भागातच कळेल. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं की केसमध्ये नक्की काय होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तेच पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे भाग जबरदस्त असणार आहेत.